वृद्ध व्यक्तीचे उपचारासाठी आणलेले 3 लाख रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी शोध घेऊन केले गजाआड। दिनांक 22/2/2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे तपास पथकाचे अंमलदार असे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 144/2026 BNS कलम 304(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी नामे लाला किसन सुद्रिक राहणार मुक्काम पोस्ट कौंडाणे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हा पुणे बस स्थानक अहिल्यानगर या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर माहिती ही पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास पथकाचे अंमलदार यांना कळवून त्यांच्या आदेश व सूचना मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन सदर इसमांची खात्री करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव लाला किसन सुद्रिक राहणार मुक्काम पोस्ट कौंडाणे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यास कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने कळविले की सदरचा गुन्हा हा त्याने केला असून त्या सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले 3 लाख रुपये रोख रक्कम आणि त्याने गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटरसायकल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यात अटक करून पुढील कारवाई सहफौजदार संतोष बनकर हे करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कुलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।